अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि पंचक्रोशीतील 85हून अधिक शाळा आणि कॉलेजेसमधील इयत्ता 10वी व 12वी परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले सुमारे 350हून अधिक विद्यार्थ्यांचा संजीवनी व संजीवनी युनिव्हर्सिटी यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ सोलर बॅक्वेट हॉल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते व युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अमितदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे। या प्रसंगी प्रज्वल आदिनाथ ढाकणे यांनी बँकॉक येथील इंटरनॅशनल योगा स्पर्धेमध्ये देशासाठी 2 गोल्ड मेडल मिळवत अत्यंत अभिमानास्पद कामगिरी केली। याबद्दल त्यांचा देखील सत्कार सोहळा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत। या प्रसंगी संजीवनी युनिव्हर्सिटीचे उपकुलपती ए.जे. ठाकूर, संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉक्टर नागरल्ली, केबीबी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य मिरीकर सर, संजीवनी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दहिकर सर, प्राध्यापक दवंगे सर आदींसह मान्यवर, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनीता साने, कोपरगाव। स्वर्गीय कोल्हे साहेबांनी जी दूरदृष्टी ठेवली, त्यांच्या विचारांची उंची आकाशा एवढी होती, पायही जमिनीवर होते आणि कायम आपण कोणत्याही ठिकाणी पोहोचा, कंपनीचा सीईओ व्हा नाहीतर एखाद्या कंपनीचे मालक व्हा। आता बरेचसे आपले स्टुडंट तर स्वतःच्याच कंपन्या आहेत। अगदी बऱ्याच स्टुडंट आमचे कार्यकर्त्यांची बरीचशी मुलं आहेत। आपल्या दादांना खूप समाधान वाटतं की बऱ्याचदा काही पालक जवळचे आमचे त्याची फी दादांनी भरली, पण त्या मुलाची लंडनला कंपनी, अमेरिकेत एखाद्या कंपनी, तर खूप मन समाधान मनाला या निमित्ताने मिळतं। माझ्याही ड्रायव्हरच्या मुलीचं पॅकेज 15-18 लाखापर्यंत आहे। म्हणजे इतकं समाधान आहे या कामाचं, या एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या। आम्ही दादा हे खूप जीव ओतून करत आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी मी पालकांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते। खरं तर खेड्यापर्यंत एवढी मोठी उच्च दर्जाची शिक्षण पोहोचवण्यासाठी स्वर्गीय वसंतदादा पाटील, ज्यांचं काही शिक्षण नव्हतं, 7वी शिकलेले दादा, पण दादांना वाटलं कुठं पुण्या मुंबईला आपला खेड्यातला माणूस येणार, जाऊ द्या खेड्याकडे, जाऊ द्या हे कॉलेजेस, म्हणून स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी त्यावेळेस या सगळ्या कॉलेजेसला मंजुरी दिली आणि म्हणून आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये मुलं आणि मुली शिकायला लागली आणि शिकलं सवरल्यानंतर निश्चित आपल्या घरादाराचं भलं होतं असं नाही, तर या देशाचंही भलं होतं, परिसराचंही भलं होतं आणि स्वतःचंही त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने एक आपल्याला आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळते। आणि म्हणून निश्चित आम्ही दादांचं, जे भैया असतील, नितीन दादा असतील, नितीन दादा असतील, या सगळ्यांचं मी यासाठीच कौतुक करते। एक सामाजिक काम आहे आणि सर आमच्या या ग्रामीण भागातल्या पालकांना, कधी पालक येतील, कधी महिला पालक येतील, त्यांनाही आपण समजून घ्या, कारण आमचा अभ्यास नाही एवढा, माझाही नाही असं मी म्हणेल। आता आम्ही दादा मला काही गोष्टी सांगत होते, त्या मलाही नवीन होत्या आणि म्हणून आमच्या या मुलांना, आमच्या या मुलींना दिशा देण्यासाठी, भविष्याची, आयुष्याची आपण हे सहकार्य या निमित्ताने करावं, अशी मी ह्या सगळ्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने मीच आपल्याला विनंती करते, कधी मागं पुढं होईल आमच्याकडून दिला तरी सर समजून घ्या, समजून घ्या, कारण हा खेड्यातून आमचा आलेला विद्यार्थी, हे स्वप्न स्वर्गीय कोल्हे साहेबांचं होतं की विद्यार्थी खूप मोठे झाले पाहिजे। आपल्या भागातल्या सगळ्या शेतकरी वर्गाला विशेषतः एक खूप संकटाला तोंड द्यावं लागतं, याच्यातून मुलं घडावे आपले, अशी त्याची एक तळमळ आहे। त्या तळमळीसाठी आपल्या सगळ्यांचं मनापासून सहकार्य लाभेल अशी मी आशा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सगळ्या पालकांचं, सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप कौतुक करते, खूप खूप अभिनंदन करते। आणि सर म्हणाले तसं एखाद्या वेळी आपल्याला कमी मार्क्स मिळाले तर खचून जाता कामा नये। संकट येतील, संकट कोणाला नाही, संत मन तर सगळ्यांना संकटाच्या ढिगारावर आपल्याला उभं राहायचं आहे, आत्मविश्वासाने आपल्याला पुढे जायचं आहे। आत्मविश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे। आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका तुमच्यातला। मला लढायचंय, मला भिडायचंय आणि मला पुढे जायचंय, हे लक्षात घ्या। विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते, शुभाशीर्वाद देते। धन्यवाद। कौतुक करतो, कारण की एक लेवल तुम्ही एक पायरी आता अचीव केलेली आहे आणि जसं आपले व्हाईस चान्सलर
डॉक्टर ए टी ठाकूर सरांनी सांगितलं की आता तुमचं आयुष्य वेगवेगळ्या स्तरावर बदलत जाणार. 10वीच्या विद्यार्थ्यांना विशेष करून आता तुम्ही आज सर्व पालकांच्या याच्या खाली होते, प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट आणि त्याच्यातून तुम्ही आता बाहेर पडणार. ज्यावेळेस बाहेर पडणार वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागणार आणि ह्या याच्यातून आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होऊन जाणार. बऱ्याचशा वेळेस असं म्हटलं जातं की आपण पोहायला कधी शिकतो ज्यावेळेस पाण्यात येतो, तसंच जीवनाचंही मूल्य आहे की आपल्याला जेव्हापर्यंत वेगवेगळ्या कठीण परिस्थितीत आपल्याला ठेवलं जाते तोपर्यंत आपले कलाला वाव भेटत नाही. आणि तेच आदरणीय आपला प्रथम महिला आमदार स्नेहलताई फुले यांचा उद्देश आहे. आदरणीय नितीन दादा आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय नितीन दादा फुले, ह्या सर्वांचा उद्देश आहे की आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी कसे पुढे येतात ही संकल्पना पुढे घेऊन आपले संस्थेचे संस्थापक श्री शंकरराव फुले साहेब संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना आणि त्यात एकच उद्देश होता की आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असा एक प्लॅटफॉर्म दिसला पाहिजे की जो जगाच्या पटलावर जाऊन स्वतःचं नाव सिद्ध. आणि आज ज्यावेळेस 40 वर्ष झाल्यावर आपण मागं वळून बघतो मला आनंद वाटतो की आपले अल्युमनाय वेगवेगळ्या स्तरावर आहेत. सांगायचं उदाहरण झालं तर रिलायन्स जिओ मोबिलिटीचे जे चीफ टेक्नॉलॉजिकल ऑफिसर आहे CTO आशिष तळले ते संजीवनीचे अल्युमनाय. वेस्को कंपनी फॉर्च्यून 500 कंपनी तिचे व्हाईस प्रेसिडेंट आणि CIO आकाश खुराना हे आपले अल्युमनाय. त्यानंतर नासा मध्ये जे सिनियर सायंटिस्ट आहे वंदना झा ही आपली अल्युमनाय. इस्रो मध्ये मिस्टर राव हे आपले अल्युमनाय. असे भरपूर नावं आहेत की ते संजीवनीचे इथून शिकून जाऊन वेगवेगळ्या पदावर काम करतात. आज ज्यावेळेस हे सर्व गोष्टी आपण बघतोय तर हे सर्व अल्युमनाय आपल्याला येऊन मदत करतात. जसं ठाकूर सरांनी सांगितलं वेगवेगळ्या स्तरांनी काही विद्यार्थ्यांना फीस साठी मदत करतात, काहींना प्लेसमेंटला मदत करतात आणि सर्वात महत्त्वाचं की इंडस्ट्रीला काय लागतं त्यानुसार अभ्यास झाला. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो आपल्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मध्ये आदरणीय नितीन दादा यांच्या संकल्पनेतून आपले MOU संजीवनी विद्यापीठाचे किंवा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे इस्रायल पासून रशियापर्यंत तायवान पासून कॅनडापर्यंत मध्ये ह्यामुळे काय झालं की आपल्या विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला. फॉरेनची फॅकल्टी ज्यावेळेस शिकवतात तर निश्चित त्याचा फायदा. हे सांगण्याचं तात्पर्य असं की आज 10वी आणि 12वीतून तुम्हाला बाहेर पडताना तुम्ही तुमचा करिअरचा निर्णय घेताना कोणाला तरी एक्सपर्ट करायचा. जसं आपण आजारी पडलो तर आपण डॉक्टरला विचारतो तसाही आपल्या ह्या आयुष्याच्या महत्वाच्या टर्निंग पॉइंटला तुम्ही तज्ञांचं मार्गदर्शन. बऱ्याचशा वेळेस असं होतं की एखाद्याला मॅथ्सला मार्क कमी पडले आणि त्याला जिथं मॅथ्स जास्त आहे त्याच क्षेत्रात नाही आणि मग तिथं जाऊन बसलो तुम्ही मग 1 वर्षानंतर तो विद्यार्थी म्हणतो की नाही मला हे जमतच नाही. त्यामुळं तज्ञांचं मार्गदर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. मी जास्त काही वेळ देणार नाही. आपल्या अध्यक्ष स्नेहलताई फुले साहेब काही बोलणार आहे तर मी परत एकदा सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करतो कारण की तुम्हाला चांगले मार्क्स पडले. तुम्ही जी काही संस्था निवडाल योग्यरित्या निवडा. तुम्हाला पुढचं आयुष्य फार चांगलं आहे. विशेष करून आपल्या शासनाच्या वतीने आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असतील, आदरणीय CM देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत वेगवेगळ्या स्कीम राबवल्या जातात. बऱ्याचशा फॉलोअप करायला आदरणीय पण होत्या. मुलींसाठी फ्री शिक्षण आहे, मुलांनाही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, हॉस्टेलसाठी पंजाबराव देशमुख स्कीम आहे. हे सर्व स्कीम्स राज्य शासन राबवत आहे आणि महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ह्या सर्व स्कीम्स देतात. तर येणारा काळ निश्चित आपल्या सर्व विद्यार्थ्यांना चांगला राहणार आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि काम. आज या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रणांगणामध्ये युनिव्हर्सिटीच्या प्रणांगणामध्ये आयोजित करण्यात आला. जवळपास 10वीचे आणि 12वीचे आपल्या तालुक्यातील असलेल्या सर्वच शाळेतील पहिलं, दुसरं आणि तिसरे
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे 350 गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं या निमित्ताने सत्कार सोहळा पार पडलेला आहे. मी सगळ्याच विद्यार्थ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा समजणारा 10वी आणि 12वीचा हा वर्ग असतो. त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्यामध्ये सर्वांनीच मार्क मिळवलेले आहे. मी जे सत्कार मूर्ती आहे त्यांच्याही शुभेच्छा देतो. परंतु ज्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही त्यांनी खचून जाऊ नये आणि आपण येणाऱ्या आयुष्यामध्ये संघर्ष करून मेहनत घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल असं भविष्य आपल्याला लाभेल हीच या निमित्ताने त्यांनाही शुभेच्छा देतो. विजेत्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या पश्चात त्यांच्या आईवडिलांनी घेतलेली जी मेहनत आहे त्यांनाही शुभेच्छा देतो. पालकांव्यतिरिक्त जे शिक्षकांनी, गुरुजनांनी, संस्थेने जे काय मेहनत घेतलेली आहे त्यांनाही मी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि येणारा काळ त्यांचा येणारं भविष्य उज्ज्वल राहावं हीच त्यांना शुभेच्छा देऊन माझं मनाला थांबवतो. धन्यवाद.